भीम, हिला तर सापाने चावलंय. हे बघ व्रण. गुरुजी, मी लगेच वैद्य बुवांना बोलावून आणतो. भीम, अरे थांब. ही तर मेली रे. ताई, उठ ना ताई. ताई, परवा पाठवणी हाय ना, उठ की. उठ ना ताई. गुरुजी हे उठना झाली आहे. भीम, आता ही मेली आहे. बाळा दादा अशी कशी मरू शकते? परवा तिची पाठवणी आहे. आता उठाल बघ ताई. ताई उठ ना. उठ की ताई. उठ ना ताई. ताई, ताई उठ ना. तू तुझ्या भावाचं नाही ऐकणार. उठ की ताई. अरे काय झालं हिला? साप चावल्याने मृत्यू झालाय. कुणीतरी हिच्या घरी निरोप पाठवा. मोहन, लवकर हिच्या आई बाबाला घेऊन ये. वय वय. चेतन, तू आपल्या माणसासनी घेऊन ये. जा लवकर. वय. बाळदादा, मी काकांना बोलवून आणतो. रामजी काका. काकी, रामजी काका. काय झालं बाळा? ती कामदाताई होती बघा. ती मेली. कामदा. ताई, कामदा. ताई उठ की. कामदा बाळा, तू घरी होतीस ना. दुर्दैवच घेऊन आली म्हणायचं तुमची मुलगी. अहो, मी तर सांगून सांगून थकलोय आता की जो कोणी या भीमरावशी संबंध ठेवील ना, अरे त्याचं काहीतरी अशुभ होणं ठरलेलंच आहे. असं कसं बोलताय तुम्ही? तुम्हाला असं म्हणायचंय का की हा साप आम्ही सोडलाय? तो साप नाही सोडला, पण यो भीमराव, यो ताई ताई म्हणून जो ओरडलाय याचा अर्थ काय? अरे या लोकांची जो संबंध जोडेल ना, याचं वाटोळ होईलच ना. आमचा भाऊ आहे भीम. तू आमचं वाईट का म्हणून चिंतेल? अगं वेड लागलाय का मुली तुला? तुझी बहीण मेली आहे आणि तू याला अजूनही भाऊ मानतेस? म्हणे वाईट का करेल? काय हवंय तुला? हा अपशकुनी आहे, याच्यामुळे तुझाही जीव जाईल. लाज नाही वाटत तुला याला आपला भाऊ म्हणताना? अगं, एका अस्पृश्य जातीतल्या मुलासाठी तू इथे आलीसच का? सगळी तुझी चूक आहे. तुझ्यामुळे झालंय हे. तूच डोक्यावर चढून ठेवलेस पोरींना. असं वाटतंय तुझा पण गळा आवळू मी. वेड लागलाय का? अहो, यांना पण हेच हवंय की आपण आपापसात भांडून झगडून मरून जावं आणि हे भाऊ म्हणून मिरवणार. अगं, कितींदा समजावलं होतं तुला की जास्त भाऊ भाऊ करून नाचू नकोस. कितींदा समजावलं होतं. अव समजावण्याची गरज तर यासनी आहे. यासनी ह्यांची लायकी दाखवायला पाहिजे. यांना लायकी दाखवण्याआधीच समजून घेणं गरजेचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की या मुलीचा मृत्यू म्हणजे परमेश्वराने दिलेली एक शिक्षा आहे. हिचा मृत्यू केवळ एक मृत्यू नसून आपल्या सर्वांसाठी एक संकेत आहे
जो कोणी या अस्पृश्य लोकांच्या संपर्कात येतील ते एक एक करून मरतील. जसे की ती बाई जिने यांच्या घरी आश्रय घेतला होता. जसे की मी माझ्या मुलाचे जिवंतपणीच अंत्यसंस्कार केले. आणि आता ही मुलगी. हे काय बोलताय शेठजी? समध्या गोष्टींना जातीत जोडणं बरं नाही. मग तू सांग की तुझ्या जातीत आज पतूर असं कोणी मेलय का? नाही नव. मग फकस्त आमच्याच जातीची माणसं का मरतील? ते बी अकाली मरण. ही कुठल्या बी जातीची असू दे, मी बी कुठल्याही जातीचा असू दे, तरी बी ही माझी बहीण होती. माझी बहीण आहे आणि माझी बहीण राहील. बघितलं काय मंडळी? बघा जरा, अजून बी ताई ताई म्हणून गाणं गायले. अव ही माणसं अशी आहेत ना की गुळाला ईश लावून देतील. आणि म्हणूनच परमेश्वराने आपण बोध घ्यावा म्हणून कामदाला निवडले, जेणेकरून आपल्याला या लोकांचे खरे रूप कळू शकेल. कामदाच्या मृत्यूची आपण पूर्ण श्रद्धेने पूजा करू. गावाच्या दक्षिणेला आपण हिचे मंदिर बांधू एका देवीच्या रूपात. हो, बरोबर बोलताय. माझी पोरगी देवीचा रूप आहे. देवीचं रूप आहे माझी पोरगी. आणि तिने आपल्या जीवाचं बलिदान देऊन ह्या समाजाला बोध दिलाय. काय वेडेपणा आहे. माझी बहीण कुठल्या देवीचं रूप नव्हती ना. तिने तिच्या प्राणांचं बलिदान दिलंय. ती बिचारी मेलीये साप चावून. बस. हे गप. हे माधवीची आई, तू माधवीला घेऊन जा. अगं वेडी झाली ही, हिला काहीच ठाऊक नाहीये. सगळा वरच्याचा खेळ आहे. तो साप नव्हता, तो वरचा होता, वरचा. अगं त्यानेच हिच्या मरणाचा खेळ रचलाय. म्हणजे आपल्या सगळ्यांचे डोळे उघडावले. घेऊन जा हिला. तू जा हिला घेऊन इथून. जा घेऊन, जा घेऊन हिला. सोडा मला, सोडा मला, सोडा मला. ती देवी नाहीये. माझं ऐका ताई, देवी नाहीये. आता हिला सापाने चावल्यामुळे आपण हिला स्मशानात अग्नी तर देऊ शकत नाही. त्यामुळे हिला सुवासिनी सारखं तयार करून हिची तिरडी सजवूया. तिची अंत्ययात्रा काढून तिला केळीच्या बुंध्यावर झोपवून पाण्यात विसर्जित करूया. आणि तिने घातलेला शेला पूजेच्या ठिकाणी बांधूया तिचे प्रतीक म्हणून. या चौघे जण या. विधीपूर्वक खांदा द्या. राम नाम सत्य है. राम नाम सत्य है. राम नाम सत्य है. राम नाम. हे थांब. कुठे चाललास तू? तुझ्यामुळे माझी पोरगी मेली आहे. आता काय हवंय? तिची आत्मा स्वर्गात न जाता नरकात जावी. चल निघितून. माझ्या ताईला तुम्ही जिकडं कुठं न्याल तिकडं मी बी येणार. त्याची काही गरज नाहीये. आता मी तुमची सावली सुद्धा माझ्या पोरीच्या पवित्र मनावर पडू देणार नाहीये. निघून जा इथून. भीमबाळा नका जाऊ. राम नाम सत्य है. राम नाम सत्य है. राम नाम सत्य आहे. बाबा, आई, परवा ताईला सासरी जायचं होतं. परवा जेव्हा भाऊजी येतील तेव्हा त्यासनी ताई भेटणारच नाही. मग त्यासनी काय वाटेल? भीमबाळा घरला चल. चल बाळा. चल बाळा.
सोड मला सोड. ताई जवळ जायचंय. ताई मला म्हणाली होती तिची मेहंदी सुकल्यावर मी बघणार होते की किती लाल झालीये ती. मग कळालं असतं की भाऊजींचं तिच्यावर किती प्रेम आहे ते. माधवी शांत हो बाळा, तुझी ताई गेली आता ती नाही येणार. आता तिचा हात लाल नाही तर अख्खं शरीरच निळं पडलं असेल. ती गेली सोडून आपल्याला. आंबेडकर गुरुजी सांगत होते की त्या माझ्या दोन्ही बहिणींनी माझ्या दाखल्यासाठी पैक बी आणलं होतं. जेव्हा हा समजा समाज म्या शिकू नये म्हणून अडवत होता तेव्हा त्या दोघींनी म्या शिकावं असं वाटत होतं. भीमा, ए भीमा, हे बघ, जे घडून गेलंय ते तू बदलू नाही शकत बाळा. हा, आता फक्त शांत राहून कामदाताईच्या आत्म्यासाठी प्रार्थना कर. पण आई, मी तिला शब्द दिला होता की तिच्या लग्नात मी जेवण करूनच जाईन. जेव्हापासून तिकडून परत आलाय जरा ही चित्रच काहीतरी बोलतोय. कसं समजावू याला आता? त्याला एकटंच सोडूया भीमाबाई. कवा कवा माणसाला कळत नाही की अशा परिस्थितीमध्ये काय बोलावं आणि कसं वागावं. अशीच अवस्था आपल्या भीमाची झाली आहे. आणि तसं भी भीमाच्या आयुष्यात त्याच्यावर प्रेम करणारी कमी माणसं भेटली आणि त्या कमी माणसात भी अजून कमी व्हायला लागली तर दुःख तर होणारच ना भीमाबाई. खरी गोष्ट तर ही आहे भाऊ की त्या दोन पोरींशी आमचं नातं इतकं नव्हतं जितकं भीमचं होतं. म्हणून तिच्या जाण्याचं दुःख आमासनी वेगळं होणार आणि भीमला वेगळं होणार. आणि कदाचित भीमाच्या दुःखाची खोली आपल्याला समजणार बी नाही. भीमराव, ही माझी ताई थोड्याच दिवसांनी सासरी जाणार आहे. हिला तुला भेटायचं होतं, मग मी हिला घेऊन आले. भीम, ही म्हणत होती की तुला लाडू खूप आवडतात म्हणून मी तुझ्यासाठी घेऊन आले. ताई, तू बी बांध की. दोन दोन बहिणींचा आशीर्वाद मिळाल्यावर मी अजून बळकट होईन. भीमराव, मी तुला आशीर्वाद देते की तू तुझ्या लढाईत विजयी हो. हे बघ, ताईने खास तुझ्यासाठी बनवले आहेत. हे पण खा. अगं कामदाताई, मी दोन दोन लाडू कसं खाऊ? नाही, खावंच लागेल. भावा बहिणीचं नातं मेल्यावर पण तुटत नाही. भीमा, शांत हो की बाळा. हा, आई, बस झालं. मी ज्या कुणाशी संबंध जोडतो त्यांच्या बरोबर वाईट का होतं? लोक असं का म्हणतात का मी समध्यासनी अडचणीत टाकतो? मी अपशकुनी आहे. नाही नाही, तू आपशा कोणी नाही आहेस.
तू अपशकुनी नाहीयेस. कोण म्हणलं तुला? हा, ज्यांनी कुणी म्हणलं चुकीचं म्हणलं भीमा. तू अपशकुनी नाहीयेस बाळा, तसं काय बी नाही. नाही आई, समदे म्हणतात ते बरोबरच आहे. मी ज्या कुणाशी जोडला जातो त्याच्या वाट्याला अडचणीच येतात. मी सगळ्यांसमोर असं जाहीर करतो की ध्रुव सोबत माझा काही एक संबंध नाहीये. आजपासून हा माझ्यासाठी मेला आणि मी याच्यासाठी मेलो. मग ती काकी असू दे नाहीतर कामदात आई. अरे भीम, हे तू काय बोलतोयस? तसं काही पण नाहीये. भीमबाळा, तिघांबरोबर जे काही घडलं ते वेगळं आहे. एखाद्याला दुबळं करण्यासाठी हे समाजाचं लय जुनं हत्यार आहे. याचं महत्व एवढं कमी करून टाक की ते दुसऱ्यांसाठी अभागी ठरलं पाहिजे. जसं की त्यासनी तुझ्या बरोबर करायचं आहे. पर तुला अशा प्रत्येक परिस्थितीत स्वतःला बदलावं लागल, सावरावं लागल. 4 लोकांच्या 4 गोष्टी आणि त्यांनी बनवल्या अशा 4 उदाहरणांनी लगेच कुणी अपशकुनी नाही ठरत. त्यामुळे मनात अशी घाण साचू नये म्हणून स्वतःला वाचवावं लागल. हे बघ बाळा, अजून तू लहान आहेस, पर तू मोठा होशीलच. आणि जर का मनात ही घाण अशी साचत राहिली तर तू बी एक दिवस याच घाणीत गाडला जाशील. आणि समध्या गोष्टी तुला घाणच दिसत राहतील. आणि तू मान्य करशील की स्पृश्य लोकांमुळे तू अभागी आहेस, अपशकुनी आहेस, घाणेरडा आहेस. जसं की त्या लोकांनी आज पतूर आपल्या लोकांच्या डोक्यात भरवून ठेवलंय. त्यामुळं तुला रडावंसं वाटतंय तर रडून घे, हसावंसं वाटतंय हसून घे, दुःखी व्हावंसं वाटतंय तर दुःखी हो. पर कुणाच्या बी बोलण्यावर जाऊन स्वतःला क्षुद्र नको समजू. समजलं?